सन्मान्य जितेजी पाटील यांनाही आपण इन्व्हाइट करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. त्या सन्मानाचा कृपया करून तुम्ही स्वीकार करा. सर्वांचं सहर्ष स्वागत. सचिन क्रिकेट क्लब निळजे आयोजित निळजे चषक 2025 आजचा अंतिम दिवस. सेकंड लास्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळते. याच्यातून जिंकणारा संघ सागाव या टीमसोबत फायनल खेळेल. ही क्वालिफाईड मॅच. आजच्या दिवसामधून खूप चांगला परफॉर्मन्स राहिला या दोन्ही टीमचा. दोन्ही टीमने दिग्गज संघांना पराभवाचा मोठा धक्का देत असताना हे दोन्ही संघ आता एकमेकाच्या विरोधात आल्यात. RM11 सोनारपाडा संघाने GG स्पोर्ट्स वाकळण या संघाला पराभवाचा धक्का दिला. तर आपण मोठी देसाईचा विचार केला गेला तर नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये जुनी डोंबिवली या टीम्सला त्याने पराभूत केलं आणि आता या दोन मॅचेस जिंकून हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात आलेले आहेत. आजच्या दिवसामधली खरं तर ही दुसऱ्यांदा लढत होईल हे एकमेकांच्या विरोधात. याच्या अगोदर तुम्ही बघितलं या क्रीडांगणाच्या मागेच असणारं क्रीडांगण घेसर या स्पर्धेमध्ये ज्यावेळेला एक चेंडू 5 धावसंख्येची गरज असताना खरं तर मोठी देसाई संघाला पराभवाचा तो धक्का तिथे दिला. परंतु आता दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात आलेत. चांगलं रंगेल बॅटल. चांगली राहील ही मॅच कारण दोन्ही टीममध्ये तेवढ्याच कॅलिबरचे सगळे खेळाडू, दोन्ही टीममध्ये तेवढंच पोटेन्शियल, दोन्ही टीममध्ये अष्टपैलू खेळाडू, त्याच्यामुळे चांगली रंगेली मॅच ही आशा अपेक्षा बाळगून सामन्याला करूया सुरुवात. आकाश आणि मयूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे तर दुसऱ्या बाजूला रेडी होतोय वॉर्मअप करून पहिल्या ओव्हरसाठी अमर ठाकूर. डीपमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात. अमर ठाकूरने ऑनसाईडला दोन्ही फिल्डर लावल्यात. त्या अनुमानाने आपण बघतोय एक फिल्डर लॉंग ऑनला, एक मिड विकेटला. इनफिल्डमध्ये बाकीचे खेळाडू सध्या तरी सेट आहेत. सामन्याचा सुरू होण्याचा खरं तर ते सुरू होण्याची वाट बघतात आणि अखेरकार पंचांचा सिग्नल या ठिकाणी आलेला आहे. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल मयूरसाठी. मिस्टामिंग स्ट्रोक. विकेट मिळू शकते. महत्त्वाची विकेट मयूरची आणि मिळाली विकेट. मागच्या मॅचमध्ये 46 इंडिव्हिज्युअल बनवल्या परंतु या मॅचमध्ये धार सोसू शकला नाही अमर ठाकूरची. पहिलाच बॉल मिस्टामिंग स्ट्रोक आणि पहिल्याच बॉलवरती मयूरवाद. अमरच्या बॉलिंगवरती अमरची ही चपलाई तुम्हाला नेहमी पाहायला मिळाली आहे. कारण सर्वांना माहिती आहे की अमर एक फास्टर बॉलर. हार्डलेनवरती बॉल टाकणं ही त्याची खासियत. रिव्हर्सला फटके खूप कमी खेळाडू या गोलंदाजाच्या विरोधात खेळत असतात. त्याच्यामुळे ऑनसाईडला तो फिल्डिंगमध्ये डीपमध्ये 2 फिल्डर ठेवतच असतो स्पेशली पहिल्या ओव्हरमध्ये. तेच त्यांनी केलं. मयूरला फसवलं गेलं. तिथे मिस्टामिंग स्ट्रोक झाला. मयूर बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये आता आलाय वरून. एक चांगला बॉलर आहे तसाच चांगला बॅट्समन सुद्धा आहे. गॅपमध्ये ढकलला बॉलला. बॉल अगदी हवेमध्ये असताना बॉल बॉन्डलाईनच्या बाहेरही जाईल. तिथनं रिझल्ट मिळेल बाजूने. टी मोठी देसाईच्या टप्पा पडल्यानंतर येतो हा चौकार. साठी थोडीशी जास्त एनर्जी लागली.
कारण बॉलला ऑनसाईडला खेळायचं होतं, गती जास्त होती, रूम जास्त क्रिएट करू देत नव्हता अमर, परंतु अगदी बॉलच्या रेषेमध्ये गेले आणि तिथनं चौकार आला. सन्माननीय धनाजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचंही सहर्ष स्वागत. चौकाराने सुरुवात झाली आहे वरुणची. मागच्या मॅचमध्ये सुद्धा वरुणचा एक षटकार बघितला होता. लेग स्टंपवरती बॉल होता, ऑनसाईडला खेळत आहेत. इथे बॉल हवेमध्ये, बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, दुरून आला होता फिल्डर, परंतु त्याच्या हाताच्या अगदी समोर चेंडू पडण्यात आला. सोपी नव्हती ही कॅच, खरं तर दूरच होती असं वाटलंच. जेव्हा त्याने बॉलकडे जायला सुरुवात केली तेव्हाच वाटलं की बॉल कदाचित वॅकंड एरियामध्ये पडेल, परंतु जास्त अंतर त्यांनी कव्हर केलं. तिथून आपल्याला पाहायला मिळतात धावा 2-2 ने टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सध्या तरी तुम्ही बघतात एक चौकार, त्याच्यानंतर ही दुहेरी धाव, टीमची धावसंख्या 6 जिथे आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या ओव्हरमध्ये अमर ठाकूर. पुढे बॉल टाकला होता, अपील केली जाते, परंतु ऑलरेडी ऑफस्टंपच्या बाहेर उभा होता. अंपायर्स तेच सांगतात. थोडीशी स्माइली प्रसाद सरांच्या चेहऱ्यावरती, कारण एक हसरा चेहरा. ॲज अ ऑफिशियल्स म्हणून ते जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतात, एखादी मिस्टेक किंवा एखादा चांगला बॉल जेव्हा येतो ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आपसुकच ते हसू असतं आणि आम्हालाही मार्गदर्शन करतात. कुठे चुकलं, काय चुकतंय, काय करायला हवं, या सगळ्या गोष्टी ते सांगत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल तुम्हाला पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल होता, तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 7 आणि अमर ठाकूरचा हा 5वा बॉल. ऑनसाईडला खेळायचं होतं, बॅटवरती नाही आहे अजिबात. ऑनसाईडला पुल करायचं होतं, पण तो टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर त्या रेषेमध्ये यायचं होतं. बॅटकटचा इशारा देतात अंपायर्स. तिथनं मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, गतीचा वापर करायचा होता. याच्या अगोदरचा बॉल परफेक्टली यॉर्कर झेलला गेला वरुणने, परंतु आता सध्या तरी आकाश तुम्हाला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. पुढे आला, इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु चांगला बॉल, चांगला डिलिव्हर्ड केला हा बॉल. जसा पावलांचा वापर होत होता तसा फॉलो केलं स्टेपला. अशा पद्धतीने हे षटक संपलं. फक्त 8 धावसंख्येचं अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, टीमची धावसंख्या 8. शकतो त्याच्यानंतर कधी थोडासा चेंजेस असू शकतो. मागच्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही त्यांची बॉलिंग बघितली, बॉलिंगही चांगली झाली, बॅटिंगही चांगली झाली, त्याप्रमाणे इथनं 40 पेक्षा वर जावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये आला अनिकेत. कमी गतीचा बॉल होता, फ्लाईट दिली होती, यॉर्कर बॉल फेस करावा लागला त्या ठिकाणी आकाशला आणि पहिला चेंडू डॉट फेकत असताना अनिकेत. या बॉलरचा रनवे थोडासा वेगळा, आपण बघत असतो रनवे. सूरज मात्रेचाही असाच रनवे जो घेसरचा खेळाडू आहे. बॅकअप द हँडने आता हाताच्या मागून बॉल सोडलाय, परफेक्टली यॉर्कर आहे. दुसरा बॉल जणू काय कॉपी पेस्ट केला मागचा बॉल अनिकेतनं. हाही यॉर्कर बॉल टाकला आणि त्या ठिकाणाहून आपण दुसऱ्यांदा बेट होताना बघतो आकाशला. दबाव टाकला जातोय आता अनिकेतच्या माध्यमातून सुद्धा. पुन्हा एकदा बॅकअप द हँड, आता यॉर्कर बॉल त्याला पाठवला लॉंग ऑफला. ऑफ ड्राईव्हचा फटका होता, तिथे फिल्डर चेतन आपल्याला पाहायला मिळाले. बॉलची फिल्डिंग ते करत असताना तिथनं पाहायला मिळते सिंगल. या टीम स्क्वॉडमध्ये ना खरं तर उत्कृष्ट खेळाडू आहेत. ॲज अ फिल्डर म्हणून जे चांगलं कार्य करतात त्यांना डीपमध्ये सध्या तरी तुम्ही बघताय जे सीमित रक्षण करतायत. फ्रंट फुटला जात असताना स्ट्रोकला एक्झिक्यूट करायचं होतं, कारण ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू चालला होता. ऑफस्टंपची रेषा सोडून जाणारा बॉल त्यालाही हँडल करण्याचा प्रयत्न वरूनचा, परंतु ते हँडल करता आलं नाही. अर्थातच पाटण बॉलचा कनेक्शन झाला नाही. तिथनं सिंगल्सने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 10.
पुन्हा एकदा बॅकअप दॅन परफेक्टली बोल्ड वरून पुढे आला, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु तो मनसुबा नास्तबूत करत असताना मिडल स्टंपवरती घाव घालणारा बॉल अनिकेतला सफलता, वरून बाद. दोन विकेट माघारी परतल्यात. सुरुवात खडतर थोडीशी झाली आहे. विश्वास पटत नसेल की मागच्या मॅचमध्ये 91 धावसंख्येचा टार्गेट ठेवणारा संघ मोठी देसाई या कंडिशन्सला फेस जाईल. त्या मॅचमध्ये आपण आकाशला बघितलं, मयूरला बघितलं. मयूरने 46 बनवल्या होत्या, आकाशने 33 बनवल्या होत्या. परंतु मयूर परतल्यानंतर आता आकाशची ती जिम्मेदारी वाढली आहे. त्याच्यासमोर जर आपण बघितलं अनिकेत, आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय क्रमांक 4 वरती जितेश. जितेशसाठी हा बॉल इथे टर्न करण्याचा प्रयत्न, ऑनसाईडला जरूर मागे चाललाय बॉल, माफ करा, ती ऑनसाईडच आहे. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. अमर बॉल खाली तुम्हाला पाहायला मिळाला, त्या सिंगलच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या पाहायला मिळते 11. प्रत्येक बॉल जर आपण पाहिले ना, आतापर्यंत अनिकेतने 5 बॉल फेकल्यात. 5ही बॉल आपण बघितले तर ते बॅकअप द हँडनेच फेकलात आणि जास्तीत जास्त यॉर्करवरती त्याने फोकस केलाय. त्याचमुळे जास्त रूम क्रिएटच करू दिला नाही बॅटर्सला. शेवटचा बॉल इथे बॅकअप द हँड, पण तो स्ट्रेट हिट, स्ट्रेट आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बॉल सरळ धडकत असताना तो म्हणजे आमच्या डीजेला बॉल बाउंड्रांच्या बाहेर. या षटकाची समाप्ती चौकाराने करत असताना आकाश अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना मोठी देसाई, धावा फक्त 15. जाते टीम मोठी देसाई, परंतु आकाशला आता थांबावंच लागेल. आकाशला जास्त वेळ घालवावंच लागेल खेळपट्टीवरती, कारण मयूर बाद झाल्यानंतर त्याची जिम्मेदारी वाढली आहे. कदाचित एखादा फलंदाज गेल्यानंतर संदेश मैदानाच्या आतमध्ये येऊ शकतो. त्याच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. डगआउट याच गोष्टीचा विचार करत असावा की आता 2 मुख्य गोलंदाज त्यांनी त्यांचं काम पूर्ण केलंय. आता चिरागला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये. टीमचा कॅप्टन आहे चिराग, जी चर्चा आपण सकाळी त्याच्यासोबत केली की इंजरीला फेस, या खेळाडूने 2 वर्ष इंजरीला फेस गेला. शोल्डर पेनिंग प्रॉब्लेम असल्या कारणाने तो बॉलिंग करत नव्हता, बॅटिंग करत नव्हता. परंतु आता रिकवर झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याने लेट पण थेट एंट्री केली मैदानाच्या आतमध्ये आणि RM11 सोनारपाडा या टीमच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3 मध्ये तो आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतो जितेश, ज्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती आपल्याला सिंगल पाहायला मिळाली. जितेशसाठी हा बॉल चांगला आहे, कडा लागली आणि फलंदाजीत होईल बाद. अजून एक विकेट, तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आता परतेल मैदानाच्या बाहेर जितेश. 91 धावसंख्येचा स्ट्रक्चर खरं तर बनवणारी टीम मोठी देसाई सध्या तरी कुठेतरी हतबळ आहे. त्याच्या मागचं कारण की सतिक लेंथ आणि लाईनवरती होणारी बॉलिंग युनिट जेव्हा स्ट्रॉंग असतो ना, तेव्हा त्या बॉलिंग युनिटचा विचार करत असताना सुरुवातीचे 2 ओव्हर जे आपल्यासाठी घातक असतात त्यांच्यासमोर थोडासा शांत राहिलेलं चांगलं असं, की खराब बॉलवरती प्रत्युत्तर, चांगल्या बॉलचा सन्मान, यालाच क्रिकेट म्हणतात. कारण क्रिकेट ताकदीने कमी आणि युक्तीने जास्त खेळला जातो. इथे दोन्ही ओव्हरमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न झाला. जरूर अनिकेतच्या ओव्हरमध्ये जास्त प्रयत्न झाला नव्हता, परंतु अनिकेतने प्रत्येक बॉल अगदी शार्पली माइंडेड पिच केले. आणि या षटकामध्ये सुद्धा चिराग पहिलाच बॉल जो फेस करण्यासाठी जितेशसाठी होता तिथे विकेट मिळाली, तिथे बाद झाला जितेश. आता मैदानाच्या आतमध्ये या टीमचा स्लॉग हिटर संदेश म्हात्रे. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल मागे चाललाय, फिल्डर होते त्या ठिकाणी, बॉलला फील्ड त्याने केलंय, पण तो बॉलला स्टॉप करण्यात त्याला यश मिळालं. या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच कंप्लीट होत असताना सिंगल. समोर सन्माननीय किशोरजी रसाळ साहेब यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की या मंचावरती स्थानापन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत. जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे सध्या धावसंख्येची.
कारण धावसंख्या बनतही नाही आहेत या इनिंगमध्ये. आत्तापर्यंत आपण बघितला तर तो एकच चौकार आला वरुणच्या बॅटमधून, तो वरुण डगआउटमध्ये. आणि एकमेव आता आशेचं किरण राहिले आकाश, ज्याच्याकडनं अशा अपेक्षा करू शकतो. कुलवर टप्प्याचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवायचं होतं, बॉल चालला डीपमध्ये, लॉंग ऑफला तिथे मिसफील्ड झाली आहे, पण तो नाही दुसरी संख्येसाठी येणार. कारण कधी कधी ही प्लॅनिंग असते, फिल्डरच्या हातामध्ये बॉल येत असतो, परंतु कधी कधी त्याला असं दाखवायचं असतो की मी बीट झालोय, मग तेव्हा विकेटही मिळते, त्यामुळे थांबले गेले. संदेशने कॉलिंग केली, आकाशला इशारा दिला की कदाचित ते धोक्याचं ठरू शकतं. तिथने मिळते सिंगल टीमची धावसंख्या पुढे जाते 17 आणि थोडासा खतराच आहे टीम मोठी देसाईवरती. राऊंड द विकेट शॉर्ट बॉल, ताकदीचा प्रचंड वापर केलाय, परंतु बॉल फिल्डरच्या आवाक्या बाहेर सुद्धा आहे. बॉल चाललाय वाट इस लॉंग बाहेर, षटकार. मोचक टीम मोठी देसाईचा संदेश मात्रे स्लॉग हिटर आहे, आपण चर्चा केली होती आणि त्याच्या बॅटमधून स्लॉग हिट तुम्हाला पाहायला मिळाला, जिथे आला षटकार. सन्माननीय सीमा गणेश भगत यांना आपण विनंती करूयात की तुम्ही या मंचावरती, तुमचंही सहर्ष स्वागत. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर प्लीज विनंती करेन की या तुमचंही सहर्ष स्वागत. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित होत आहेत. सध्या तरी तुम्ही बघत आहात की अनेक सारे मान्यवर स्टेजवरती सुद्धा आहेत, कारण ही स्पर्धा प्रेम देणारी आहे. या स्पर्धेमध्ये आलेल्या अनेक साऱ्या पाहुण्यांना तुम्ही बघितलं आम्ही सन्मानित करत असताना, कारण महाराष्ट्राच्या परंपरेनुसार संतांनी दिलेली शिकवण आपण फॉलो करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, ती म्हणजेच अतिथी देवो भव. यॉर्कर बॉल होता, फॉलो थ्रू मध्ये बघितलं चिरागने, तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. याच्या अगोदर 2 धावा आल्या होत्या षटकारानंतर, त्याच्यानंतर ही सिंगल्स. आणि अशा पद्धतीने आपण चिरागच्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा बघितल्यात, जिथे षटकारानंतर डबल, त्याच्यानंतर सिंगल आली. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, टीमची धावसंख्या 26. सीमाताईंचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेन की मंचावरती आसन तुम्ही ग्रहण करा, कारण सध्या या मॉडर्न युगामध्ये ना आपण कोणालाही कंपेअर करू शकत नाही. कारण आधी स्त्री फक्त चूल आणि मूल यापर्यंत सीमित होती, परंतु आता कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, ऑटो पायलट आणि अनेक साऱ्या अशा झोनमध्ये जेव्हा एखाद्या स्त्रीला गरज असते ना, तेव्हा ती तुम्हाला ऑटो ड्रायव्हर सुद्धा पाहायला मिळाली. म्हणून स्त्री शक्ती आता सगळ्यात पुढे आहे, तिचा आपण आदर करत असतो. आणि त्याच आदराने सध्या तरी सीमाताई या मंचावरती आगमनित होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. संघर्ष करावा लागतो, कारण क्रिकेट असा खेळ आहे ज्या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण थांबलो तर आपल्याला चुरडणारे भरपूर आहेत. म्हणून तुम्हाला संघर्ष जेव्हा करण्याची वेळ येते ना, तेव्हा तुम्हाला जिम्मेदाऱ्या घ्याव्या लागतात, आणि क्रिकेटमध्ये जिम्मेदारी तोच घेतो ज्याच्यामध्ये क्षमता असते. आतापर्यंत खूप क्षमतेने खेळलाय संघ मोठी देसाई. इथूनही काय घडलं बिघडलेलं नाहीये, टार्गेट सेट झालेलं नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे, परंतु त्याच्यासमोर शेवटच्या षटकासाठी यश आलाय, जिथे समोर आहे संदेश. लो फुल टॉस बॉल, कमी गतीचा, स्ट्राईक सोडली आहे. आकाशला स्ट्राईक कदाचित हवी आहे, त्यासाठी ही स्ट्राईक आणि ही विकेट सॅक्रिफाईस करत असताना संदेश परतेल मैदानाच्या बाहेर. यशला पहिली सफलता, लागणारा झटका टीम मोठी देसाईला. स्ट्राईक का घेतली त्याचं बेनिफिट मिळवत असताना, कारण संदेशची विकेट त्यांनी सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं. त्यानंतर स्ट्राईक मिळता क्षणी त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार आलाय. आता टर्न केलं, बॉलला फिरून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल समोर बघितला, ऑन साईडला पुल करायचं होतं, परंतु ते जमलं नाही.
षटकारानंतरचं प्रत्युत्तर चांगलं राहिलं, यश त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर त्याने बाहेर चेंडू काढला गेला. योगेश पाटीलच्या हातामध्ये तुम्हाला बॉल तो पाहायला मिळाला आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 32 होती. अजून एक चांगला बॉल, अजून एक टर्न मिळाला गेला बॉलला आणि पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये हा दुसऱ्यांदा पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा एकामेकाविरोधात आल्यात. एका मॅचमध्ये सोनारपाडा संघ एका स्पर्धेमध्ये पुढे गेलाय. या स्पर्धेमध्ये कोण पुढे जाईल, मोठी देसाई की सोनारपाडा? अजून एक चांगला बॉल, इथनं कदाचित कडा लागली आहे की नाही त्याचा प्रश्न पडला होता, परंतु सोडली आहे स्ट्राईक आणि इथनं फलंदाज होईल बाद, परतेल मैदानाच्या बाहेर. आकाश 32 वरती लागणारा हा झटका. जा, फक्त एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धाबा झालेले आहेत 32. 4 ओव्हरची मॅच. सध्या तरी धाबा खूप कमी आहेत. ज्या टीम्सनं 91 धावसंख्या बनवल्या, आणि मी तेच म्हणतो की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. एखाद्या सामन्यामध्ये तुम्ही जर वडचर असाल तर दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला पराभवाची भीती कधी येत असते, परंतु पराभवाच्या भीतीने माघार घेणं हे सर्वात धोकादायक असतं. कारण पराभवाच्या भीतीने माघार घेण्याची वृत्ती तुमची लढण्याची क्षमता संपवते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. त्याच्यामुळे इथनं एखादा मोठा फटका आला तर टार्गेट सेट होईल. डिफेंड करण्यासाठी तो आकडा बॉलिंग लाईनअपचा विचार करत असताना त्या धावसंख्या रोखू शकते संघ मोठी देसाई. लिडिंग एज आहे बॉल मध्ये योगेश पाटील आहेत, हरकत नाहीये. या ठिकाणी असं सांगत असताना सर्व खेळाडूंना की मी असल्यानंतर अशा झेल जरूर तो पकडत असतो. आणि अशा पद्धतीने डाव पहिला संपलाय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ज्या टीमने 91 धावा बनवल्या, परंतु 4 ओव्हरमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना फक्त धावा बनल्या गेल्यात. टीमच्या टोटलमध्ये 32 आणि 33 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ते म्हणजेच RM11 सोनारपाडा या टीम समोर. VIP डाईस सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्या VIP डाईसवरून अनेक सारे प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सचिन क्रिकेट संघ आयोजित निळजे चषक 2025 तुम्ही बघता. वैकुंठवासी हरिभक्त पारायण मारुतीबुवा लक्ष्मण पाटील हे क्रीडांगण निळजेचं. आणि या क्रीडांगणावरती जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक सारे मान्यवर तुम्हाला पाहायलाच मिळतात. सध्या तरी मंचावरतून ह्या पाहुण्यांना तुम्ही बघताय आणि ते पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. लक्ष या मॅचमध्ये 33 धावसंख्येचं ठेवण्यात आलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर बॉलिंग झाली, जिथे अमरच्या विरोधात आल्या 8, अनिकेतच्या विरोधात आल्या 7. चिराग ठाकूरने चांगलं षटक हाताळलं, तिथे आल्या 11 धावा. यश षटकामध्ये 6. प्रत्येक बॉलरला एक एक विकेट मिळाली आहे. त्या अनुमानाने आपण बघितलं तर 5 विकेट गमावल्या गेल्यात फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना. आणि आता सेकंड इनिंगमध्ये त्या धावा 33 बनवायच्या आहेत. ते म्हणजेच RM11 सोनारपाडा या टीमला. तेहतीस धावसंख्येचं टार्गेट. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 33 धावसंख्येचा बचाव कशा पद्धतीने होईल याच्यावरती विचार करावा लागेल. संदेश मात्रेला चांगलं कार्य करावं लागेल, जो नो डाऊट फर्स्ट ओव्हरमध्ये जरूर येईल. त्यानंतर आपण बघणार आहोत सागरला, वरुणला, अजयला, या 4 बॉलर्सला आपण बघणार आहोत की या 33 धावसंख्येचा डिफेंड ते कशा पद्धतीने करतात. चला ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवा.
चला प्लीज सोनारपाडा ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. अजून मेगा फायनल खेळवायचे आहे आणि अनेक सारे मान्यवर मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. सो जास्त वेळ घेऊ नका, कारण 5:21 झालेले आहेत भारतीय वेळेनुसार. त्याच्यामुळे फायनलची मॅच आपल्याला 3 ओव्हरची खेळवायचीच आहे. टाईम मिळाला तर 4 ओव्हरची सुद्धा. सर्वांचं सहर्ष स्वागत. सचिन क्रिकेट क्लब निळजे आयोजित निळजे चषक 2025 क्वालिफाईड ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये चेरादेव सागाव या टीम्सला तुम्ही बघितलं. 83 धावसंख्या इंडिव्हिज्युअल बनत असताना त्यामध्ये तुम्हाला चिन्मय पाहायला मिळाला, जो एकमेव खेळाडू या स्पर्धेच्या हायेस्ट टोटलवरती आहे. पण तो आजच्या दिवसामध्ये सुद्धा हायेस्ट टोटल नमूद आहे. तो सस्पेन्स आपल्याला जेव्हा बक्षीस वितरण असेल तेव्हा समजेल की या स्पर्धेच्या मॅन ऑफ द टॉर्नामेंटच्या रेसमध्ये कोण आहे. सध्या तरी 33 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. 4 ओव्हरमध्ये हा कारनामा होऊ शकतो, कारण तुमच्याकडे असे बॉलर आहेत ज्या बॉलरवरती नेहमी तुम्ही डिपेंडेबल असता. सुरुवातीला षटक आपण बघितलं तसं संदेश मात्रेकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्याच्यानंतर सागर येतो, त्याच्यानंतर आपण अजयलाही बघितलं आहे, वरूनही चांगली बॉलिंग करतो. त्या अनुमानाने या 33 धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. पहिला बॉल अनिकेतसाठी बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा निवडायची होती, परंतु तेवढी फार वेळ मिळाली नाही. टप्पा पडल्यानंतर वेगवान बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचा होता बॉलला, परंतु शेवटच्या क्षणाला जो अंदाज होता तो अंदाज न चुकावा त्यासाठी कोणत्या प्रकारची मूवमेंट केली नाही अनिकेतने, आणि हा बॉल लेफ्ट करत असताना पहिला चेंडू डॉट संदेश मात्रेचा. 33 धावसंख्येचं संरक्षण करायचं आहे, त्यासाठी अर्ली विकेट येतील, डॉट बॉल जास्त येतील. यावरती जास्त लक्ष जर केंद्रित केलं ना तर कदाचित या मॅचमध्ये 33 धावसंख्येचा बचाव होईल. यावेळेला अजून एक चांगला बॉल बॉल यामध्ये इथं अनिकेतची विकेट होती आणि विकेट येता येता वाचली आहे. मयूर होता त्या ठिकाणी. मयूरला क्विक ॲक्शनमध्ये जावं लागलं. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघितला असेल की बॉल पडल्यानंतर जसा आतमध्ये आला ना, पहिला बॉल ही सेम होता. पहिल्या बॉलवरती हेच रिझल्ट होतं की बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु त्यानंतर त्यांनी बॅटचा फ्लो थांबवला. यावेळेला बॉल हार्ड लेंथवरती जास्तही नव्हता, परंतु मिडल स्टंपवरती पडल्यानंतर आतमध्ये आला झपकन. त्यावेळेला अनिकेतने चेहरा क्लोज केला गेला बॅटचा. तिथे मयूर होता, मयूरला तो बॉल सापडला नाही, अर्थात ती झेल मिळाली नाही आणि तिथनं क्विकली सिंगल बनवत असताना आता डावाची झाली आहे सुरुवात. 33 धावसंख्या बनवायची आहेत, 33 धावसंख्या वाचवायची आहेत. दोन्ही टीम्समध्ये खरं तर तेवढीच संघर्ष करण्याची क्षमता आहे आणि दोन्ही संघर्षमय ह्या संघांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एकामेकाच्या विरोधामध्ये बघताय. फटका ऑन साईडला खेळायचा होता, पुल करायचा होता, पण तो पडल्यानंतर आपण बघितलं तर तो चेंडू चेक केला. टप्पा पडल्यानंतर आता सध्या तरी विचारतात अंपायर्सला, आणि अंपायर्सही त्यांना सांगतोय की टप्पा पडल्यानंतर जेव्हा जास्त बाहेर जातो लाईक लाईन सोडून, तेव्हा तो व्हाईट बॉल अंपायर्स घोषित करतात. तेच सांगितलं अनिकेतला प्रसाद सरांनी. तिथनं डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो बॉल खेळू दिला नाही संदेशने. आता ही चांगला बॉल, पॉवर प्ले सुरू आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ठेवण्यात आलेला. बॉल टप्पा पडल्यानंतर त्याच्या हातामध्ये आकाश त्या ठिकाणी होते. बॉलला फील्ड करत असताना या ठिकाणून आपल्याला पाहायला मिळते सिंगल टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2. असेच डॉट बॉल जर येत राहिले ना तर मी तर म्हणेन सागर आणि मग अजयवरती ही जिम्मेदारी वाढेल, कारण ते येणारे 2 बॉलर आहेत. त्यांच्यामधनं जर कमबॅक झाला तर या मॅचमध्ये 33 धावसंख्येचं संरक्षण या मॅचमध्ये होईल टीम मोठी देसाईचा. ओव्हर द विकेट अनिकेतसाठी हा बॉल आता ऑन द टॉस खेळायचा होता. मयुरात त्या ठिकाणी डायरेक्टचा प्रयत्न, दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला होते योगेश पाटील आज स्ट्रगल करतोय, कारण पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्याला तुम्ही बघितलं, दोन्ही मॅचेसमध्ये तो रनआउट झालाय. त्याच्या बॅटमधून आज जास्त धावा आल्या नाहीत, परंतु तो एक सन्मानजनक टोटलपर्यंत पोहोचवतोय संघाला. सिंगल डबल्सवरती जास्त त्यांनी फोकस केला. याही मॅचमध्ये सिंगलने त्याची झाली सुरुवात. आता नुकतीच मिळाली सिंगल संदेशच्या विरोधात. आल्यात आत्तापर्यंत धावा 3. ऑन साईडला खेळतात, बॉल हवेमध्ये, मागे चाललाय बॉल, फिल्डर प्रयत्न करतात, टप्पा पडलाय आणि खूपच वेगाने 2 फिल्डर अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना बीट करून बॉल चाललाय पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर, माफ करा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या षटकाची समाप्ती होत असताना चौकाराने अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 7.
थर्ड अंपायरसाठी मॅनेजमेंट कमिटी मेंबर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 18 मधून खरं तर आता कशा पद्धतीने 26 धावसंख्येचं संरक्षण होईल. पहिलं काम संदेशने खूप चांगलं केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला ज्या धाबा वाचवायच्या होत्या त्याने त्या धाबा वाचवल्यात, कारण त्यांनी फक्त 7 धावसंख्येचं षटक हाताळलं. 33 धावसंख्येच्या चेसमध्ये बॅटर त्याच गोष्टीचा विचार करतात की सेकंड इनिंगमध्ये स्पेशली धावसंख्या कमी आहेत, बॉल जे असते आपण आघाडीला जात असताना सुरुवात शांत झाली तरी हरकत नसते, मग शांततेने सुरुवात करू, त्यानंतर आपण अटॅक करण्याचा प्रयत्न करू. परंतु तो माइंडसेट बॅटरचा बदलवण्यासाठी ना, जेव्हा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा कमबॅक होतो, अर्थातच गोलंदाजी चांगली होते, तेव्हा मग असं वाटू लागतं की आता हे टार्गेट कदाचित मोठं वाटू लागलंय. मग त्यावेळेला खरं तर फलंदाजाच्या बॅटमधून मोस्टली मोठ्या फटक्यांची गरज असते आणि ती आताही गरज आहे, कारण 33 धावसंख्येचं संरक्षण करत असताना आतापर्यंत फक्त 7 धावा टीमच्या टोटलमध्ये. सागरचं हे षटक सॉफ्टहँडने ढकलत असताना अनिकेत त्या ठिकाणी होते, सिंगल बनली, सेकंडसाठी चान्स घेतली आहे, नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी गेली. मी तर म्हणेन चुकीच्या एंडला, कारण जर स्ट्रायकर एंडवरती फेकी केली असती तर अनिकेतनी बॉल खेळला, त्याला थोडासा वेळ लागला बॉलकडे बघण्यासाठी, तो डेंजर एंडला होता, परंतु नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी गेली, तिथनं पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळते 9 धावा टीमच्या टोटलमध्ये. अजून इक्वेशन जर बघितलं तर 17 मध्ये अजूनही 24 पाहिजेत, डॉट बॉल आणि विकेट काढावे लागतील इथनं सागरला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑप्शनच्या जास्त चेंडू बाहेर टाकला. पवार सरांचा इशारा की इट्स वाईट बॉल. अतिरिक्तने टीमची टोटल पुढे जाते. आता 23 बनवायचे 17 बॉलमध्ये. सन्मानित तकदीरजी काळन साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत असताना सामाजिक कार्यकर्ते आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने बघतोय त्यांचे या ठिकाणी आगमन होत असताना त्यांच्या सोबतीला अकलेजी कालन सर्वांना विनंती करतो की या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत. यावेळेला रिव्हर्स खेळतात, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, ज्या ठिकाणी आमचे प्रमुख मान्यवर त्या ठिकाणी तकदीर दादांचं सुद्धा खरं तर कटआउट आहे, तिथेच बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. या बॉलवरती मिळतील धावा 4 आणि या चौकाराने टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर मोजून 14. वेलकम, सर्वांचं सहर्ष स्वागत. याच दरम्यान आपण ज्यांची उपस्थिती बघतोय, गोरगरीब जनता ज्यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून सध्या तरी बघते, असे हेदुटणे गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक साऱ्या गरजू लोकांना ज्याने कोरोना काळामध्ये सुद्धा मदत केली, असे तकदीरजी काळन साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्यांचं आगमन जसं झालं तसा बॅट्समनच्या बॅटमधून मोठा फटका आला, षटकार. पूर्ण झालेले आहेत, अजूनही 13 धावसंख्येची गरज. सागरच्या विरोधातला दुसरा फटका बघितला जो मोठा आला. याच्या अगोदर तुम्ही चौकार पाहिला, रिव्हर्स आणि त्याच्यानंतर लॉफ्टेड हिट षटकार पाहिला. अजूनही 13ची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. या अगोदरच्या बॉलवरती रिव्हर्स तो अटेम्प्ट सक्सेसफुल झाला होता, यावेळेला जास्त रूम क्रिएट करू दिला नाही. ऑफस्टमवरती वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न यावेळेला सागरचा. आता धावसंख्या झाल्यात 20, अजूनही 13ची गरज. या ओव्हरमधले बॉल समाप्त झालेले 4, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 33 लक्ष या मॅचमध्ये असताना एक वाईड बॉल आहे, म्हणजे या ओव्हरमधले फक्त 3 बॉल झालेले आहेत. स्कोरर कन्सल्ट करा की नेमका किती बॉल झालेले आहेत. 4. एक वाईड बॉल आहे का अंपायर? येस, 4 बॉल झालेले आहेत, कारण लेखी अपडेटरने आम्हाला सांगितलं की 3 बॉल झालेले आहेत. सॉरी, मिस्टेक या ठिकाणी करेक्शन करत असताना. अजूनही 13ची गरज. मागे चाललाय बॉल, मागे बघितलं गेलं की बॉल डाव्या स्टंपच्या बाहेर जातोय, त्याच्यामुळे सोडलं बॉलला. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. अजूनही 12ची गरज या मॅचमध्ये. या मॅचमध्ये पूर्णपणे इंटर आहे संघ सोनारपाडा. तरी माहिती आहे की एका धावसंख्येचं भरपूर महत्त्व आहे. जरूर संघ सध्या तरी अडचणीमध्ये नाही आहेत, सध्या धावसंख्या कमी हवेत, बनवायच्या कमी धावा आहेत, त्यामुळेच आपण बघितलं तर तरी एका सिंगल्सवरती सुद्धा लक्ष होतं टीम सोनारपाड्याचं. कमी गतीचा बॉल ऑन साईडला, गती कमी होती परंतु त्याला पाठवण्यात आलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खूपच लांबडा हा षटकार बाय अनिकेत.
असं वाटतं की सहजच खेळला, कारण बॉल बॅटवरती परफेक्ट मिडल झाला निव्हिया बॉल, आणि हा बॉल हवेच्या दिशेने होता, त्याच्यामुळे तो लांब जाताना तुम्हाला पाहायला मिळाला. आणि या सागरच्या ओव्हरमध्ये आतापर्यंतचा त्याचा तिसरा मोठा फटका, ऑलरेडी 2 मोठे फटके आले होते, त्यामध्ये अजूनचा ॲड करत असताना अनिकेत आता चांगल्या स्थितीमध्ये स्वतःच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. यावेळेला लॉफ केला गेलाय समोर, आता मिस्टामिंग झाला, फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, डीप मधून फिल्डर आले, परंतु इनफिल्डला अजय होते, अजयने कॅच ऍक्सेप्ट केली गेली आणि इथनं परतत असताना बागीदारी झाली, ड्रॉप, पहिला फलंदाज बाद अनिकेत. अशा पद्धतीने आपण बघितलं तर या ओव्हरमध्ये पहिली विकेट जात असताना सागरला मिळते सफलता, फलंदाज अनिकेत बाद. खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27-12 मध्ये अजूनही 6 बनवायचे आहेत. सध्या तरी पूर्णपणे सामना टर्न करत असताना सोनरपाडा टीम आपल्या बाजूने खेचत असताना 91 चं टार्गेट ज्या टीम्सने ठेवलं त्या टीम्सला फक्त 32 धावसंख्येमध्ये रोखलं. बॉलिंग युनिटचा खूप चांगला दर्जेदार खेळ राहिला. अमर ठाकूर, अनिकेत, चिराग, यश या सगळ्यांनी बॉलिंग अगदी पॉवर पॅक केली, त्यामुळेच 32 धावा बनल्या. आणि आता सध्या तरी एक चांगल्या स्थितीमध्ये अजूनही 6ची गरज. बॉटमहँडचा चांगला वापर केला होता, स्वतःचा फॉलो थ्रू सोडलाय, चांगलं प्रयत्न राहिलं. योगेश पाटील हलक्या पद्धतीने बॉलला खरं तर त्यांना ढकलायचं होतं, परंतु टॉपेज होती, तुम्हाला पाहायला मिळाला. वरून बॉलकडे तो वळत होता. अमोल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. फक्त 5 धावसंख्येची गरज आहे मॅचमध्ये 11 बॉलमध्ये. अगदी वन साइडेड मॅच. याच्या अगोदरची मॅच तुम्हाला वन साइडेड पाहायला मिळाली. फक्त 5ची गरज. रिव्हर्स खेळतात आणि कदाचित विनिंग स्ट्रोक, सुंदर फटका, सुपर टायमिंग, आणि आपल्या अंदाजाने अमोल पाटीलने ही मॅच केली गेली फिनिश. आणि अशा पद्धतीने लक्ष्य होतं 33 धावसंख्येचं, आणि ते लक्ष्य अगदी लवकर पार करत असताना आता फायनलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चेहरादेव सागाव त्यांच्या विरोधात